आता वृत्तचिती आकाराच्या पिंपाची उंची किती दिली आपल्याला 56 सेंटीमीटर. त्या पिंपाची जी धारकता आहे ती आहे 70.4 लिटर. तर त्या पिंपाची काय करायची आपल्याला त्रिज्या काढायची आहे. आता एक लक्षात घ्या की मी तुम्हाला इथे कन्व्हर्जन लिहून दिलंय पहा की 1 लिटर म्हणजे किती आहे 1000 घन सेंटीमीटर. आणि जर लिटरचे घन मीटर करायचे असेल तर 0.001 किंवा त्याला तुम्ही असे लिहू शकता की 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. 1 घन मीटर म्हणजे किती 1000 लिटर. बरोबर आहे का? पण आता अडचण अशी आहे की आपल्याला माप कशामध्ये दिले बरं सेंटीमीटर. म्हणून आपण कोणतं सूत्र वापरणार 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर याचा आपण वापर करणार आहे. आता काय काय दिलं आपल्याला उंची दिली किती दिली 56 सेंटीमीटर उंची दिली. त्यानंतर पिंपाची धारकता म्हणजे व्हॉल्यूम किती दिला 70.4 लिटर. पण घनफळ जे आहे आपण सूत्रामध्ये पाहिलं आपल्याला कशामध्ये लागतं घन सेंटीमीटर मध्ये लागतं. आणि त्याच्यामुळे आपण याला काय करणार कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बरं लिटरचे घन सेंटीमीटर करताना 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग किती 70,400 किती 70,400 घन सेंटीमीटर हे आलं त्याचा व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. मग आता आपल्याला काय करायचे आहे त्रिज्या म्हणजे काय करायचं आहे r. आता वृत्तचितीची त्रिज्या माहिती आहे तुम्हाला πr²h. पण तुम्हाला व्हॅल्यू कोणाची करायची आहे r ची करायची. मग आता यावरून मला सांगा सूत्र तयार करू आपण. सांगा r² चं जर सूत्र करायचं असेल तर काय होईल बरं हा v ऍज इट इज राहील पाय आणि h जे गुणाकारात होते ते कुठे जातील भागाकारात. मग आपण अगोदर काय करणार r वर्गची किंमत काढून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचं काय करणार वर्गमूळ काढणार. मग आता व्हॉल्यूम किती आहे सांगा 70,400 छेद पायची किंमत किती आहे 22/7. तर आपण काय करू 22 इथे लिहू आणि 7 छेदातला छेद कुठे जातो अंशामध्ये. येते लक्षात इथं 22/7 लिहिलं म्हणजे छेदातला छेद कुठे असतो अंशामध्ये. आणि h जी आहे उंची ती किती दिली उंची आपल्याला 56. 7 1 7 7 8 56. 11चा पाढा घेऊ आपण 11 दुनी 22 11 सक 66 किती उरले 4 11 चौक 44 उर्वरित 2 शून्य जशाचे तसे. 8 1 8 8 8 64 आणि 2 1 2 किती आलं 400. सर्व छेदातल्या किमती कट झाल्या का छेदामध्ये एक आलेला आहे अंशामध्ये काय राहिलं फक्त 400 राहिलं. सो r² ची किंमत किती आली 400 r² ची आली. पण आपल्याला काय करायचं आहे r म्हणून 400 चा काय घेणार आपण वर्गमूळ आणि ते वर्गमूळ किती 20 आणि त्याच्यामुळे 20 सेंटीमीटर हे त्याचं काय असणार आन्सर असणार. दुसऱ्या उदाहरणामध्ये जर पाहिलं आपण तर पहा तांब्याची भरीव वृत्तचितीची तळाची त्रिज्या पहा तळाची त्रिज्या किती आहे 4.2 सेंटीमीटर असून उंची किती आहे 16 सेंटीमीटर. बरोबर. आता त्याला वितळून 1.4 सेंटीमीटर व्यास आणि 0.2 सेंटीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या तयार होतील. म्हणजे आता हे गणित 2 टप्प्यामध्ये किती टप्प्यामध्ये आहे 2 टप्प्यामध्ये. पहा सुरुवातीला जी वृत्तचिती होती त्याची त्रिज्या किती आहे r 4.2 आणि उंची किती आहे 16. आपण सुरुवातीला काय करू 1 कन्सिडर करू. काय कन्सिडर करू 1. r1 किती झाला 4.2 आणि h1 किती झाला 16. नंतरचा व्यास किती आहे सांगा. नंतरच्या साठी मी काय करतो इथं d घेतो अगोदर. व्यास किती आहे
1.4 सेंटीमीटर. यावरून नंतरची त्रिज्या आपण काय कन्सिडर करू R2. मला सांगा त्रिज्या काढताना कितीनं भागतो आपण 2 न. मग उत्तर किती आलं 0.7 सेंटीमीटर नंतरची त्रिज्या झाली. आणि नंतरची जी उंची आहे जाडी म्हणजेच उंची ती किती दिलेली आहे 0.2 सेंटीमीटर. नंतर ज्याला आपण काय कन्सिडर करणार 2. लक्षात आलं. हे R1 आणि H1 जेव्हा रक्तचितीला आपण वितळवलं नव्हतं सुरुवातीची नंतर त्या चकत्या तयार केला त्याची R2 आणि H2 ही त्रिज्या आणि काय आहे उंची आहे. आता त्यांची आपल्याला संख्या तयार करायची किती तयार होतात. आता मला सांगा रक्तचितीचं जे घनफळ आहे त्याचं सूत्र काय आहे πr²h. मग आता सांगा सुरुवातीचा व्हॉल्यूम जर घेतला आपण V1 तर काय असेल πr1²h1 आणि नंतरचं काय असेल सांगा V2 बरोबर πr2²h2. लक्षात येतं कारण हे सुरुवातीचं आणि हे नंतरचं. मग आता संख्या काढताना तुम्हाला काय करायचं माहितीये का संख्या काढताना मला सांगा सुरुवातीला त्रिज्या जास्त आहे का नंतर जास्त आहे सुरुवातीला. उंची सुद्धा सुरुवातीला कशी आहे जास्त कारण सुरुवातीला आपल्याकडे तांब्याची एकच रक्तचिती होती पण त्यापासून आपण अनेक केल्या म्हणजे ज्याचं व्हॉल्यूम जास्त असतं त्याला अंशामध्ये लिहायचं. मग सुरुवातीचं व्हॉल्यूम जास्त आहे म्हणून V1 कुठे लिहिणार आपण अंशामध्ये V2 कुठे लिहिणार छेदामध्ये. तर यावरून n म्हणजे संख्यांची काय निघणार आहे संख्या. सांगा V1 चा फॉर्म्युला काय आहे πr1²h1 याचा काय आहे πr2²h2. काय 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 लिहितं कॅन्सल काय राहिला r1²h1 अपॉन r2²h2. सांगा r1 ची किंमत किती आहे 4.2 बरोबर आहे का. याचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर गुणिले h1 किती आहे 16. ओके नंतर r2 किती आहे 0.7 त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर h किती आहे 0.2. ओके आता इथे एक होऊ शकतं पहा की तुम्हाला हे गणित थोडंसं ट्रिकी पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही काय करा 4.2 ला किती वेळेस लिहा 2 वेळेस लिहा चालतं. त्यानंतर 0.7 ला सुद्धा किती वेळेस लिहा 2 वेळेस लिहा. आता पॉइंटचा एक नियम आहे पहा की अंशात आणि छेदात एकच संख्या असेल तर पॉइंट काय होतात कट. जसं इथं दशांश नंतर एकच संख्या इथं दशांश नंतर एक संख्या आहे म्हणून यांची आपण जर पॉइंट कट केले तर काय अडचण आहे का नाही. डायरेक्ट घ्या 7 1 7 सक 42 7 1 7 7 सक 42. आता इथे 0.2 आहे पण वरी दशांश चिन्ह आहे का नाही. मग तुम्ही काय करा इथला दशांश चिन्ह मी कट करतो समजा लक्षात घ्या. समजा हा दशांश चिन्ह मी कट केला फक्त किती ठेवले याच्यात 2 ठेवले. दशांश नंतर एक संख्या होती म्हणून अंशामध्ये काय करायचा 1 0 वाढवायचा. मग 2 1 2 2 8 16. मग आता सांगा काय काय शिल्लक राहिले इथं 6 6 आणि 80 6 गुणिले 6 गुणिले 80 6 6 36 गुणिले 80. छेदामध्ये काय राहिलं का शिल्लक नाही. 0 ला 0 8 7 48 4 कॅरी करू 8 24 24 आणि 4 28 म्हणजे किती चकत्या तयार होतील 2880 एवढे चकत्या तयार होतील. आता हे पाहिल्यानंतर तिसऱ्या गणितामध्ये येऊ आपण. रक्तचितीच्या आकाराच्या हौदाचा आतील व्यास व्यास म्हणजे काय डायमीटर किती आहे 1.6 मीटर आहे का. आपल्याला काय लागते बरं त्रिज्या लागते. त्रिज्या करताना व्यासला कितीने भागतो आपण 2 न भागतो म्हणजे किती उत्तर ते 0.8 मीटर. खोली आहे आता त्याच्यानंतर खोली म्हणजे काय h है ना हाईट ती किती आहे 0.7 मीटर. तर त्या हौदामध्ये जास्तीत जास्त किती पाणी मावेल. आता लक्षात घ्या
आपल्याला कशामध्ये दिलं आहे मीटर मध्ये. आता मी तुम्हाला अगोदरच एक कॅल्क्युलेशन दिलं होतं की घन मीटरचं रूपांतर जर आपल्याला लिटर मध्ये करायचं असेल तर कितीनं गुणावं लागेल आपल्याला 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि म्हणून या गणितामध्ये अगोदर आपण काय काढणार घनफळ काय सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. आता उंची काय आहे 7 च्या पटीतली आहे म्हणून पायची किंमत 22/7 r चा स्क्वेअर म्हणजे 0.8 चा काय घेणार आपण स्क्वेअर आणि 0.7 7 ला 7 कटतात किती राहते तर 0.1 22 0.8 चा स्क्वेअर 0.64 गुणिले 0.1. आता 22 चौक 88 8 कॅरी केले बरोबर. त्यानंतर 22 तक 132 132 मध्ये किती मिळवायचं आपल्याला 8 किती होती 140. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करू आपण 22 चौक 88 8 कॅरी केले 22 तक 132 आणि 8 140. दशांश नंतरचे स्थान मोजा 1 2 3 उत्तर किती आलं 1.408. हे कशामध्ये आलं घनमीटर. परंतु आपल्याला पाणी जे आहे ते कशामध्ये विचारलं जाईल लिटर मध्ये. आणि म्हणून लिटर मध्ये करताना काय सांगितलं मी तुम्हाला कशाला गुणायचं आहे आपल्याला 1000 न गुणायचं आहे. 1000 न गुणलं की उत्तर किती येतं 1408 लिटर एवढं पाणी त्या हौदामध्ये मावेल. ओके. आणि सर्वात शेवटी फायनल एक गणित घेऊ की वृत्तचितीच्या पायाचा परिघ पायाचा परिघ साठी काय वापरतो आपण सी ची किंमत काय असते 2πr. तो परिघ किती दिलेला आहे 132 सेमी. म्हणजे आपल्याला डायरेक्ट 2πr ची किंमत दिली त्यांनी लक्षात येतं. त्यानंतर त्या वृत्तचितीच्या पायाची जी उंची आहे h ती किती आहे 25 सेमी आहे. तर काय करायचं आपल्याला घनफळ काढायचा म्हणजे काय करायचा व्हॉल्यूम काढायचा. आता मला सांगा व्हॉल्यूम बरोबर काय सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. पण आपल्याकडे r आहे का नाही. पण आपल्याकडे एक किंमत आहे की 2πr ची किंमत किती आहे आपल्याकडे 132. यावरून r जर काढायचा असेल तर 132 ला किती न भागावं लागेल 2π न. मग 132 ला 132 2 पाय छेदामध्ये असेल तर मी तुम्हाला काय म्हणलो छेदामध्ये तुम्ही 22 लिहा आणि अंशामध्ये काय लिहा 7 लिहा. आता 22 सख 132 बेत्री 6 किती राहिले 3 आणि 7 7 21 सेंटीमीटर काय आली त्रिज्या. मग आता पायची किंमत किती घेणार 6 r चा स्क्वेअर म्हणजे 21 किती वेळेस उंची किती आहे 25 7 3 त्यानंतर 22 3 66 त्यानंतर 25 1 25 25 दोन्ही 50 किती 52 525 ला किती बनवावं लागेल 66 बनवावं लागेल. चला आपल्या टाइम सेव्ह करण्यासाठी आपण काय करू कॅल्सीवर करू 66 गुणिले 525 तर उत्तर आलं पहा 34,650. किती आलं 34,650. आता हे घनफळ आहे म्हणून हे काय असेल घन सेंटीमीटर हे तर लक्षात ठेवायचं.